आता हे कसं आहे की आवडीनिवडीवरती, ग्राहकांच्या आवडीनिवडीवरती असं की जुने काळ होते म्हणजे 90-2000 पर्यंतची जी पिढी होती ते सगळेजण पारंपरिक डिझाईन आणि ते वजनाने जड असणारे डिझाईन वापरण्याच्या आवडीनिवडीकडे वळणारे होते, म्हणजे ती आवडनिवड त्यांची होती. पण आता 2000च्या नंतरची जी जनरेशन आहे ते लोक लाईट वेट वापरतात, त्यांना पर्सनलाइज ज्वेलरीकडे जास्ती त्यांचा कल झालेला आहे आणि लग्न कार्यामध्ये सुद्धा त्यांना अशी खूप शोषा करणारी ज्वेलरी नाही आवडत, त्यांना लाईट वेट मध्येच आवडतात. म्हणजे बघितलं तर हल्लीच्या नवीन लग्न झालेल्या मुली वगैरे असतात त्या सुद्धा मोठ्या मंगळसूत्राच्या ऐवजी छोटंच मंगळसूत्र घेणं पसंत करत असतात. तर ह्या सगळ्या दृष्टीने लोकांचं, मला नाही असं की हे ग्राहकांच्या आवडीनिवडीवरती. आणि आताची सध्या जेनझी जनरेशन जी आहे ही जनरेशन तर पहिली गोष्ट सोनं घालणंच पसंत करते. त्यांना प्लॅटिनम आवडतं, त्यांना सिल्व्हर आवडतं, लाईट वेट आवडतं, कमीत कमी डिझाईन आवडतं, हे अशा सगळ्या त्यांच्या आवडीने. हे सगळं मला असं वाटतं की ग्राहकांच्या आवडीनिवडीवरती अवलंबून असतं. पुन्हा आता जसं मी म्हटलं की 2000च्या नंतरची जी जनरेशन आहे त्यांचा थोडासा तरी पारंपरिकतेवरती कल आहे की जुन्या डिझाईन आणि नवीन डिझाईनचा संगम त्याच्यामध्ये होतो आणि त्या पद्धतीने ते करतात. पण आताच्या जेनजीचं ते नाहीच आहे त्याच्यामध्ये. सो त्यांना अफोर्डेबल ज्वेलरी, फॅशनेबल ज्वेलरी, ट्रेंडी ज्वेलरी ह्या सगळ्या गोष्टी पसंत आहेत. तर मला तरी वाटतं हे सगळं ग्राहकांच्या आवडीनिवडीवरती अवलंबून आहे आणि त्याप्रमाणे मार्केट चालतं.